नमस्कार. आज आपण बनवणार आहोत शामी कबाब. त्यासाठी खिमा घेतलाय मी मटणाचा 1/2 किलो आणि हरभऱ्याची डाळ घेतली आहे. डाळ आपण 2 तास भिजवून घेतली आहे. मसाल्यांमध्ये 4-5 लाल मिरच्या घेतल्या, एक छोटा तुकडा जावित्री घेतली आहे, एक काळी वेलची घेतली आहे, दालचिनीचा तुकडा घेतलाय, लवंग घेतली आहे, थोडे मिरे घेतले, धने घेतले आणि जिरा घेतले अर्धा चमचा, बडीशेप अगदी थोडी घेतली आहे. या सगळ्या मसाल्यांचं आपण मिक्सरमध्ये वाटण करायचं आहे, वाटून घ्यायचे बारीक. अशा पद्धतीने आपण मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घेतले, पाणी न घालता बारीक केले. कुकर घेतलाय मी, त्यात आपण खिमा, चण्याची डाळ, आणि आपण जो मसाला बारीक करून घेतलाय तो, आणि 2 तेजपानं घालते, एक कांदा उभा कापून घेतलाय तो घालते, मीठ घालते चमचाभर, हळद घालते थोडी, पाणी घालते. पाणी आपल्याला कमी घालायचंय, कारण पाणी यात राहता कामा नये शिजल्यानंतर. किंवा एक छोटा ग्लासभर पाणी घातलंय मी. खिमा आणि डाळ व्यवस्थित बुडेपर्यंतच पाणी घालायचंय. कुकरचं झाकण लावून आपल्याला शिजवून घ्यायचंय खिमा आणि डाळ व्यवस्थित. खिमा आपण शिजवून घेतलाय, कुकर गार झालाय, उघडून बघूया आपण. बघू शकता आपला खिमा छान शिजलाय, डाळही शिजली आहे. थोडं पाणी आहे यात, ते आपण गॅस मोठा करून आटवून घेऊया. खिम्यात असलेलं पाणी आपण अशा पद्धतीने गॅसवर ठेवून आटवून घेतोय. आणि खड्या मसाल्यांमध्ये आपण तेजपत्ता टाकला होता, तो काढून घ्यायचा आहे, त्याचं काम झालंय आता. छान आपलं डाळही छान व्यवस्थित घोटली गेली आहे यात, बघू शकता. थंड करून घेऊया आता आपण. खिमा आणि डाळ आपलं छान गार झालेत. आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया. हे खिमा आपण वाटून घेतला मिक्सरला. आता आपल्याला किम्यामध्ये कोथिंबीर, एक कांदा बारीक कापून घेतलाय, एक अंड, लाल तिखट, अर्ध्या लिंबाचा रस आणि पुदिन्याची पानं घालून या आपण. लाल तिखट टाकते मी, लिंबाचा रस, पुदिन्याची पानं, कोथिंबीर, कांदा, अंड घालते एक. व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळं हाताने. व्यवस्थित सगळं आपण मिक्स करून घेतलंय. आता आपण याचे छोटे छोटे कबाब बनवून घेऊया. थोडा तेलाचा हात लावून घेतलाय मी हाताला. अशा पद्धतीने आपण सगळे कबाब बनवून घेऊया. अशा पद्धतीने तव्यावर मी कबाब आता दोन्ही बाजूनी छान फ्राय करून घेते. एक बाजू आपली छान फ्राय झाली आहे. आपण सगळे कबाब आता उलटून घेऊया.
सगळे कबाब उलटून घेतलेत मी. दुसऱ्या बाजूने आपण छान फ्राय होऊ देऊया. कबाब आपले दोन्ही बाजूनी छान फ्राय झाले. काढून घेते मी आणि अशाच पद्धतीने सगळे कबाब बनवून फ्राय करून घेते. तयार आहे आपली शामी कबाब ग्रीन चटणीसोबत. एन्जॉय करा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीजला नक्की लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.